मवियाचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे। यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही चर्चा केली जाईल, भेट घेतली जाईल। राज ठाकरे सुद्धा मवियाच्या शिष्टमंडळामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती मिळते। 14 ऑक्टोबरला निवडणूक आयुक्तांना ते भेटणार आहेत आणि या भेटीनंतर सर्व नेत्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊया। जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, राज ठाकरे मवियाच्या शिष्टमंडळासोबत आता निवडणूक आयुक्तांना भेटणार आहेत। कोणकोणत्या मागण्या त्यांच्या समोर ठेवल्या जातील? आपण पाहतोय ऋतुजा की विधानसभा निवडणुकीमध्ये जो पराभव झाला त्या पराभवानंतर वोट चोरीचा मुद्दा समोर आला। जे मशीन्स आहेत त्या मशीन्सवरच संशय निर्माण करण्यात आला होता आणि आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुन्हा एकदा मशीन्सवर हा संशय निर्माण होऊ नये, मतदान एकदम पारदर्शक पद्धतीने पार पडावं यासाठी मव्याचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत। 14 तारखेला ही भेट घेणार आहेत। या मवियाच्या शिष्टमंडळामध्ये आपण जर पाहिलं तर मग स्वतः जे सर्व ज्येष्ठ नेते आहेत ते उपस्थित असणार आहेत, म्हणजेच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील उपस्थित असणार आहेत। अजून एक महत्त्वाचं नाव या शिष्टमंडळामध्ये आहे ते म्हणजे राज ठाकरे यांचं। खरं तर राज ठाकरे आता मवियामध्ये सहभागी होण्यास सुरुवात झाल्याची ही चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण का राज ठाकरे यांनी देखील वोट चोरी होत असल्याचा दावा केला आहे आणि त्यामुळे ते देखील या शिष्टमंडळामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। एवढंच नाही तर संजय राऊतांनी एक्सपोस्ट करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आमंत्रण दिले की तुम्ही देखील आमच्या शिष्टमंडळामध्ये सहभागी व्हा आणि निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठीच जे आम्ही पत्र देणार आहोत आयुक्तांना, त्यामुळे तुम्ही सहभागी व्हा। खरं तर आपण जर पाहिलं तर मग ही भेट राजकीय नसून लोकशाही वाचवण्यासाठी असणार असल्याचं राऊतांनी एक्सपोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे आणि त्यामुळे राजकीय हेतू बाजूला ठेवून एकत्रित येऊन लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी वोट चोरीचा मुद्दा जसा विधानसभेमध्ये झाला होता तसा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये होऊ नये यासाठी भेट असल्याची माहिती राऊतांनी एक्सपोज केली आहे। त्यामुळे निश्चितच ही भेट फार महत्त्वाची ठरते। ऋतुजा, जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।